नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे गुरुवार आणि तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार आणि तुमचा दिवस खूप छान जावो हीच प्रार्थना. बघा, गुरु हे आपल्या सगळ्यात जवळचे असतात. गुरूंना आपण सगळ्या गोष्टी खूप हक्काने सांगत असतो. ज्या गोष्टी आपण कोणालाच सांगू शकत नाही त्या आपण मन मोकळेपणाने आपण आपल्या गुरूंच्या समोर सांगू शकतो, रडू शकतो. आपण जे काही मनातलं आहे ते एकमेव गुरु हे असे आहेत की ज्यांना आपण हे सांगू शकतो. गुरु हे एकमेव आहेत जे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतात किंवा वाट दाखवतात. कारण पुढे काय लिहून ठेवलं आहे किंवा आपल्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे हे त्यांनाच माहिती असतं आणि ते आपल्याला दिसत नसतं. सो आपला गुरूंच्यावर हा दृढ विश्वास हा नेहमीच पाहिजे. तर बघा, आपण सगळे गुरुचरित्राचे पारायण करतो. मी पण मागच्या वर्षी केले आहे. तर गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायाला काही ना काहीतरी असं एक विशिष्ट असं महत्त्व प्राप्त आहे किंवा तुम्हाला तो अध्याय काही ना काहीतरी देऊन जातो किंवा समजावून जातो. बघा, काय होतं ना, आपण खूप देवाचं करत असतो आणि त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही किंवा आपल्याला त्याचा फायदा होत नाही. खूप सेवा करतो पण काही आपल्याला त्याचा आउटकम मिळत नाही. किंवा जर दारिद्र्य निवारण करण्यासाठी असेल किंवा घरात काही शुभकाम होत नाही, कायम अडथळे येत असतील, गुरूंची कृपा होत नसेल किंवा गुरुकृपेचा जर लाभ होण्यासाठी तुम्हाला जर खूप नुकसान होत असेल, आर्थिक संकट असेल, बघा कुठलेही मोठं संकट किंवा गंभीर संकट आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर येतं आणि तेव्हा आपल्याला काय करावं हे कळत नाही. आणि त्यावेळेला तुम्ही हा जर गुरुचरित्रामधील एक अध्याय संकल्पयुक्त जर वाचला तर तुम्हाला त्या संकटातून दत्त महाराज नक्कीच बाहेर काढतात आणि तुम्हाला मार्गसुद्धा दाखवतात आणि तुम्हाला त्यांची म्हणजे गुरूंची कृपा आणि आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात. बघा, ह्या अध्यायामध्ये कुरवपूरमधील एक लीलेचा वर्णन केलेला आहे जी दत्त महाराजांनी तिथे करून दाखवलेली आहे, ज्यामध्ये त्या भाविकाला गुरूंची कृपा होते. कारण तो खूप कष्टाने काम करत असतो, मेहनत करत असतो आणि जेव्हा जेव्हा महाराजांचं त्यांना दर्शन होत असतं तेव्हा तो कायम त्यांना नमस्कार करत असतो. दत्त महाराज त्याच्या कष्टावर, त्याच्या सेवेवर खूप खुश होऊन त्याला पुढच्या जन्मी राजा होशील आणि तुला सर्व वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी हे प्राप्त होईल असा आशीर्वाद देतात. कारण तो ह्या जन्मामध्ये त्याला हे काहीच उपभोगायला मिळालेलं नसतं. तर महाराजांच्या वास्तव्याने कुरवपूर हे खूप पवित्र स्थान असं मानलं गेलेलं आहे आणि झालेलं आहे. तर बघा, जशी ह्या भक्ताची इच्छा पूर्ण झाली आणि कष्टाने, मेहनतीने आणि दत्त महाराजांच्या सेवेने त्यांनी हे सगळं प्राप्त करून घेतलं. तसंच जर तुम्हाला आर्थिक संकट असेल किंवा काही शुभकाम होत नसतील किंवा तुम्हाला जर खूप लॉस होत असेल किंवा झालेला असेल आणि तो जर तुम्हाला भरून काढता येत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त हा जो 9वा अध्याय आहे गुरुचरित्रामधील तो तुम्ही दररोज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही वाचायला सुरू करा. आता बघा, इथं नियम अटी सेम आहेत. नॉनव्हेज नाही, दारू नाही, सिगरेट नाही, परान्न नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकल्पयुक्त सेवा ही जर करणार असेल तर जर तुम्ही नित्यसेवा म्हणून पूर्ण वर्षभर जर हा अध्याय वाचणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं किंवा परान्न वगैरे हे ठेवण्याची गरज नाही. फक्त नॉनव्हेज मात्र तुम्हाला खायचं नाही, एवढं मात्र तुम्हाला करायचं आहे, कारण ही दत्तसेवा आहे. तर ज्या भक्तावर अशी कृपा झालेली आहे तो अध्याय किती महत्त्वपूर्ण आणि त्याला किती एक वैशिष्ट्य असं प्राप्त झालेलं आहे हे तुम्हीच बघा. तर जर तुम्हाला शक्य
शक्य असेल आणि गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर 9वा अध्याय हा तुम्ही नक्की वाचा. त्याचबरोबर दारिद्र्य निवारणासाठी तुम्ही 18वा अध्यायसुद्धा वाचू शकता. तर 9वा आणि 18वा जरी तुम्ही फक्त 9वा वाचला गुरुचरित्रामधील हा अध्याय तरीही काहीही हरकत नाही, त्याचं तेवढंच फळ तुम्हाला मिळेल. तर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल आणि जर हे सगळे संकट जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल आणि जर गुरूंची कृपा प्राप्त करायची असेल तर 9वा अध्याय हा गुरुचरित्रामधील हा नक्की वाचा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.